ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. निवडणुकीला सामोरे जाणार आहे. एक आहे की आम्ही आता नगरपालिकेमध्ये पूर्णपणे साफ जरी दिसत असलो, नगरपालिकेला मी पार्लिमेंटरी बोर्डासमोरही मांडलं होतं की आमच्या शहरामध्ये फार काय ताकद नाहीये, फार नाहीये. ठराविक लोक आमच्या बाजूने आहे, काँग्रेसच्या बरोबर आहे, पण अनेक लोक आमच्या काँग्रेस बरोबर नाही. आणि आदिवासी माणसांसाठी सुद्धा इथे अडचणी आहेत शहरामध्ये. पक्ष कुठला मानायचा हे त्यांनी ठरवायचं नाही असं नाही, परंतु निश्चितपणे ह्या जिल्ह्यामध्ये बटेसिंग भैया होते त्यावेळेला, अमरीश पाटील असेल, सुरसिंग नाईक साहेब कालच वारले, कालच अंत्यविधी झाला, परवा म्हणजे ह्याच्या अगोदर माणेगाव गावी साहेब वारले. पण हे इथला माणूस काँग्रेस बरोबर असल्यामुळे ही माणसं राष्ट्रवादी बरोबर, त्या राष्ट्रवादी स्थापना झाली त्यावेळेला ही माणसं गेली नाहीत, ही व्यक्ती हे नेते गेले नाही. त्याचं कारण इथली पब्लिक ही काँग्रेस बरोबर, काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. आणि आता हिना गावित असो, डॉक्टर विजयकुमार गावित असेल, यांनी ठेका घेतला त्या भाजपचा, आणि आदिवासी भागामध्ये जो ठेका घेतलेला हा ठेका त्यांना महाग पडेल. आणि लोक आपाप निर्णय घेतील, काँग्रेसला साथ देतील, आणि निश्चितपणे काँग्रेसचा उमेदवार निवडून आणतील, आणि काँग्रेसची सत्ता परत या जिल्ह्यामध्ये बसेल. आणि कार्यकर्ते आमचे त्या पद्धतीने मेहनत करतील, मेहनत करून सत्ता ताब्यात घेतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आपल्या खासदारला 1,60,000 मतांनी विजय करणारा जो भाग आहे तो निश्चितपणे काँग्रेस बरोबर असणारा भाग आहे हा. आणि निश्चितपणे काँग्रेस भाजपला सुपडा साफ होईल अशी व्यवस्था इथली जनता करेल, आणि निश्चितपणे काँग्रेसला परत एकदा जिल्हा परिषदला बसवतील. आणि पुढची विधानसभा सुद्धा एक हे राहील की ही मिनी विधानसभा समजून आम्ही त्या पद्धतीने काम करू, कष्ट करू. पण जिल्हा परिषद लोकांच्या लहान कामासाठी, किरकोळ कामासाठी, जे काय व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत ते सगळं मिळवून देण्यासाठी लोकांसाठी आम्ही इथे मेहनत करू, आणि निश्चितपणे इथली सत्ता घेऊ. आणि हीच पद्धत पुढच्या विधानसभेला सुद्धा येईल. एक ना एक दिवस देशात परत काँग्रेस सत्ता येईल, आणि हे त्याचे जे काय हुकुमशाहीचे दिवस आहे संपतील असं मला स्वतःला वाटतं. म्हणून आम्ही आशावादी आहोत, आणि निश्चितपणे लोकांच्या बरोबर आहोत. लोक काँग्रेसला मानणारा वर्ग इथे आहे, आणि त्यांच्या बरोबरच राहणं हे आम्ही नेहमी पसंत केलेलं आहे. तत्व म्हणून राहतो, आणि काँग्रेस पक्ष म्हणूनही सगळे एकत्र राहण्याची गरज आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.